इराण, इस्रायल, अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता मुंबईकरांना सुद्धा बसू लागलेला आहे। संपूर्ण मुंबईची जनता हळूहळू गॅसवर येत चाललेली आहे आणि संपूर्ण मुंबईकर जे आहेत ते गॅसवर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। मी सध्या मुंबईच्या चेंबूर, वाशीनाका, अशोकनगर या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची ही जर दृश्य पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की आज सकाळपासूनच गॅस मिळावा यासाठी नागरिकांनी मोठी रांग लावलेली आहे। आज सकाळी 6 वाजेपासून या रांगा लागल्यात। काही जणांनी सुट्ट्या टाकलेल्या आहेत, विशेष करून कोणी बाईकवर येतोय, कोणी खांद्यावर गॅस घेऊन येतोय आणि महिला, मुलांसहित वयोवृद्ध सुद्धा या रांगेमध्ये उभे असल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। काही ठिकाणी तर 10-10 दिवसांपासून सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करतात। मुंबईतील कुर्ला असू द्या, दादर असू द्या, नायगाव, कांदिवली, प्रभादेवी या चारकोप या ठिकाणी नागरिक रांगेमध्ये उभे असल्याचं चित्र सर्रास आपल्याला पाहायला मिळतंय। घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना एजन्सी बाहेर तर कुठे जिथे जिथे ट्रक येतात गॅस एजन्सीचे त्या ठिकाणी रांग लावून उभं राहावं लागतंय। काही जणांच्या घरामध्ये 8 दिवसांपासून गॅस सिलेंडर नाही आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा या रांगेमध्ये उभं राहावं लागतंय। बघा ही सगळी गर्दी आपण या ठिकाणची पाहतोय। या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये चाचा कितने देर से खड़े हैं? हो गया आधा घंटा। आधा घंटा हाँ। किती वेळापासून उभे आहे? एक तास झाला उभा एक तास तास झाला आणि बरीच मोठी रांग आहे इकडे, काय म्हणाल? बघायला गेलं तर ना खरोखर एवढा हलगर्जीपणा आहे लोकांना। बाटल्यां मेन तर जास्ती करून तर लेडीज लोकांना त्रास आहे, कारण बाटल्यांसाठी एवढा त्रास होतोय की लाईन, खरोखरच ही लाईन आहे ना एवढी लाईन आहे की आज लोक 1-1, 2-2 तास लाईनीत उभे राहतात तरी पण लोकांना बाटला हा भेटत नाही आहे। क्या क्या कहेंगे, इतनी लाइन लगी? देखो सब जनता अभी के फिलहाल में सब जनता है ना, सब जनता परेशान हो गई है। अच्छे दिन आने के बदले अच्छे दिन कुछ भी नहीं, सबको खाने के लिए पकवान भी नहीं घर पे बना सकते हैं लोग, और बाटले से सब परेशान है यहाँ के समाज में कि बाटला नाही आहे। मी राहायला इथंच आहे चेंबूरमध्ये आणि चेंबूरमध्ये राहतो। बाटला अजून भेटला नाही, आता पण बुकिंग आहे, काही जणांची बुकिंग आहे तरी पण अजून बाटला भेटला नाही। लोकांना एवढं गरमीमध्ये उभं राहावं लागतंय। अजून त्यांना काय जणांना तर चक्कर येऊन पडायला लागले तरी त्यांना बाटला, पण आता यांना बाटला भेटलेला आहे तरी हे लोक सर्व खुश आहेत, पण मनामधून थोडी दुःख घटना त्यांना वाटते की बाटला आमच्या घरपर्यंत पोहोचला पाहिजे। हे वेगळं बघा या किती वेळापासून उभे तुम्ही? 1 घंटा हो गया। मिल रहा है गैस, बाटला मिल रहा है? हाँ बोला अभी। परेशानी होती है क्या इससे? परेशानी होती तो है थोड़ी बहुत। क्या नाम है तुम्हारा? गणेश। स्कूल जाते हो? हाँ। लाइन में खड़े हो, कितने देर से खड़े हो? अभी आधा घंटा हुआ है। ताई काय म्हणाल? हाँ मैसेज हम लोगों को आ चुका है। जब ये लोग बोल रहे हैं कि बाटले की कमी नहीं है, तो ये लोग घर घर जाके क्यों नहीं प्रोवाइड करे लोगों को? ये बाटला दे रहे हैं, ठीक है, तो यहाँ बुला के सबको लाइन में लगा के देने का क्या मतलब है? सुबह 11 बजे से हम देख रहे हैं गाड़ी खड़ी है, ये छोटे छोटे बच्चों को हम लाइन में लगा के जाके बाटला ले रहे हैं। जब मैसेज आया है आप लोग बाटला भी दे रहे हो तो घर पे क्यों नहीं पहुँचा रहे हो? हमारा कंप्लेंट की आपने इसके बारे में? कंप्लेंट की कोई सुन रहा नहीं उठा रहे, किसको करेंगे? एजेंसी में करना है, एजेंसी वाले को कॉल कर रहे हैं, उनका कोई रिस्पांस नहीं है। आपके सामने मैं कॉल करके दिखाती हूँ। महिलाओं को खास तौर पे मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। लोगों को तो करना पड़ रहा है ना। देखिए आप कितनी महिलाएं सुबह से यहाँ लाइन में खड़े, सब अपना घर वगैरह छोड़ के, इनके घर में अभी सिलेंडर कितने जनों के घर में नहीं है, खाना कौन बनाएगा इनका? जाके इतना देर यहाँ खड़े रहना है धूप पे, फिर जाके घर पे काम करना है। तो थोड़ा इस चीज़ पे आप लोग हमारी आवाज़ पहुँचाइए। जितने यहाँ के लोग हैं सब आम इंसान ही है, सब कॉमन पीपल जो यहाँ रहते हैं घरों में, अपना बस्तियों में जो भी है, बड़ी मुश्किल से आके यहाँ पे ले रहे हैं। ये लोग पहुँचा सकते हैं तो इनको बोलिए पहुँचाने के लिए। आपण पाहतोय बघा देखिए, अब आगे एक लेडी का सिलेंडर भी चोरी हो गया, अभी इसकी रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेगा? आगे वो खाली सिलेंडर ही चोरी हो गया, गाड़ी के पास से सिलेंडर चोरी हो गया, अब इसकी रिस्पॉन्सिबिलिटी कौन ले रहा है? तो आके देना, बुकिंग किया है 8-8, 10-10 दिन घर पे आके देना चाहिए। कितना परेशानी उठाना पड़ता है। महिलांना या ठिकाणी बऱ्याच त्रासाला सामोरं जावं लागतंय। मोठी रांग या ठिकाणी लागली आहे। नागरिक स्वतः या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत आणि सरकारला सवाल विचारतायत की जर गॅस मिळतोय तर मग घरपोच डिलिव्हरी का केली जात नाहीये? आपण पाहतो बघा रश्शीने हे या सगळे जे सिलेंडर आहे ते बांधण्यात आलेले आहेत। काहींचे सिलेंडर सुद्धा या रांगेतून चोरीला जात असल्याची तक्रार मिळते, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची काळजी सरकार नेमकं कशी घेणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।